तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून घमासान होतंय, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। 20 तारखेला बीडला रॅली आहे आणि ज्यावेळेला आवश्यकता वाटेल त्यावेळेला कुठेही जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल नाहीतर मुंबई जायचं असेल, येऊ ना। बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती सांगावी। सुप्रिया सुळेंचं भाष्य। अंतर्वालीत पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते, ही मीटिंग कुठे झाली, किती वाजता झाली, कोण हजर होतं, या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ही माहिती देशाला सांगावी, राज्याला सांगावी। अंतर्वालीतील दगडफेकीमागे शरद पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही। मंत्री छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण। पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहीत नव्हतं, नाहीतर तिथे गेलेही नसते, भुजबळांकडून स्पष्ट। शरद पवार दगडफेकी मागे शरद पवार यांचा हात वगैरे मी असा एकही शब्द वापरलेला नाही। ओबीसी जात नाही हा वर्ग, 4 ते 5 रिट याचिका दाखल झाल्या। जिथे जरांगे बसतात तिथेच आमची पहिली रॅली झाली। याआधीही उपोषण झाली, पण कुणीही तिथे बघत नव्हतं, भुजबळांचा निशाणा। हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। नागपूरसह छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीत आंदोलनं। बंजारा समाजाकडून पारंपरिक पोशाख परिधान करत निदर्शनं। हिंगोलीत जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून 2 गटात वाद। वसमत तालुक्यातील भेंडेगावमधील घटना। व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर कुरुंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लक्ष्मण हाके भाजपचा माणूस, आरक्षणासाठी सत्तेत असूनही छगन भुजबळ फिरतायत। आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। लक्ष्मण हाके हा भाजपचा माणूस आहे, भुजबळ साहेब सुद्धा फिरतायत, हे सत्तेत आहेत, मंत्री आहेत, मागण्या आपापल्या लेव्हलला त्यांच्या वेगळ्या त्या ठिकाणी असू शकतात। धनंजय मुंडे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत। लोकांना जाती जातीत गुंतवून ठेवण्याचा सत्ताधारी आमदारांचा प्रयत्न, आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। आमदार रोहित पवार यांची सरकारवर टीका। आता आपण बघितलं बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व हे धनंजय मुंडे तिथे करत आहेत। ती स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन येतंय, त्याला डोळ्यात समोर ठेवून जाती धर्मामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सरकारकडनं तिथे केला जातोय। अहिल्यानगरमध्ये तिरमली नंदीवाले समाजाकडून आरक्षणासाठी मोर्चा। एससी आरक्षण द्या, तिरमली नंदीवाले समाजाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मोठ्या संख्येने समाज बांधव हजर।